श्वान जो आहे तो चोर कुठून शिरला किंवा कुठून बाहेर पडला ह्याचा शोध लावू शकेल का, या सगळ्या संदर्भातला तपास केला जाईल। महत्त्वाचं आहे की आता श्वानामार्फत या संपूर्ण घटनेची तपासणी ही मुंबई पोलिसांकडून करण्यात येणार आहे आणि आता हा श्वान सुद्धा या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून आणण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच आता अधिकचा जलद गतीने तपास होत असताना आता श्वानामार्फत सुद्धा आता मुंबई पोलीस या ठिकाणी तपास करणार आहे। आणखी या संपूर्ण परिसराला आता छावणीचं स्वरूप येताना पाहायला मिळतंय, कारण की पोलिसांच्या बऱ्याच टीम ज्या आहेत त्या या संपूर्ण परिसरात येताना आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण चौकशी ही जलद गतीने करण्यात येते आहे। आतमध्ये फॉरेन्सिकची टीम काम करते, त्याचबरोबर स्थानिक मुंबई पोलीस असतील, क्राईम ब्रांचचे ऑफिसर असतील, हे सर्वच या संपूर्ण परिसरामध्ये तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि अशातच आता या ठिकाणी ही संपूर्ण छावणीचं स्वरूप पोलिसांकडून आलेलं असताना आता श्वान पथकाकडून सुद्धा या संपूर्ण या प्रकरणाची आता तपासणी ही श्वान जो आहे तो सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळेल। त्या मार्फत सुद्धा चोराचा शोध हा घेतला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। आपण हे दृश्य पाहतोय आता पोलिसांचं आणखी एक नवं पथक हे सैफ अली खानच्या घरामध्ये पोहोचलेलं आहे। त्याच्या घरात पोलीस जात आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। डॉग स्क्वॉड श्वानांचं पथक सुद्धा, श्वान पथक सुद्धा मुंबई पोलिसांचं या परिसरात दाखल झालेलं आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे। कलाकारांकडून या संदर्भातली चिंता व्यक्त केली जाते। सैफ अली खान सरांवरील हल्ला धक्कादायक आणि दुःखद घटना आहे असं ज्युनियर NTR दाक्षिणात्य अभिनेता आहे, सुप्रसिद्ध अभिनेता, त्यानं हे ट्विट केलेलं आहे। सैफ अली खान सरांवरील हल्ला ही धक्कादायक आणि चिंताजनक बाब आहे। सैफ सर लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना असं ट्विट, अशी X या समाज माध्यमावर पोस्ट ज्युनियर NTR या दाक्षिणात्य अभिनेत्याने केलेली आहे। क्राईम ब्रांच अधिकारी दया नायक हे सैफच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जाऊ शकतो। आपण योगेश कदम यांना या संदर्भातला प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी म्हटलं की आतापर्यंत अधिकृत अशी माहिती मिळाली नाहीये, मात्र दया नायक यांचा अनुभव बघता ते योग्यरित्या तपास करू शकतील असं सुद्धा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। पोलिसांकडून CCTV ताब्यात घेण्यात आलेले आहेत। कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। घडामोडींना वेग आलेला आहे, चौकशीला वेग आलेला आहे, पोलिसांच्या कारवाईला आता वेग आलेला आहे। सैफवरील हल्ल्याच्या तपासासाठी पोलिसांच्या 7 टीम या तैनात करण्यात आलेल्या आहेत। तसंच आरोपीला पकडण्यासाठी म्हणून सुद्धा या टीम कार्यरत असतील। क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिकची टीम ही सैफच्या घरी दाखल झालेली आहे। पोलिसांकडून CCTV ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय। अभिनेत्यांना नेमका कुणामुळे धोका निर्माण होतोय, अभिनेत्यांना नेमका कुणाचा धोका आहे असा प्रश्न निर्माण होतो। कारण 14 एप्रिल 2024 रोजी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि आज 16 जानेवारी 2025च्या रात्री सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला। त्यामुळे बॉलिवूडच्या अभिनेत्यांना कोणाचा धोका आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे ज्यावेळी 14 एप्रिल 2024ला सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता त्यानंतरच्या तपासणीची दृश्य आणि आजची ही ताजी लाईव्ह दृश्य, सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला झाला त्यावेळची दृश्य, त्यानंतरची दृश्य। खरं तर ही चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे, पोलिसांची पथकं पोहोचलेली आहेत, पोलिसांच्या पथकाकडून तपास केला जातोय, त्याच्या घराची पाहणी केली जाते, CCTV आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत। अशी ही दृश्य आपण पाहतोय। अभिनेत्यांना नेमका कुणाचा धोका आहे असा प्रश्न निर्माण होतोय। मात्र या संदर्भात आपण जेव्हा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी फोनवरून बोललो, त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रथम दर्शनी पाहता कोणत्याही गँगची इन्व्हॉल्वमेंट असेल असं अजून तरी वाटत नाही असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। मात्र सातत्याने अभिनेत्यांच्या घरांवर होत असलेले हल्ले, यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की अभिनेत्यांना नेमका धोका कुणाचा आहे। ही दोन दृश्य आपण त्या अनुषंगाने पाहतोय। सलमान खानच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला होता, त्यानंतर आज सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे। रात्री हा चाकू हल्ला झाला। हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर दबा धरून बसलेली होती। अशी नवी माहिती समोर येते, नवी ब्रेकिंग बातमी समोर येते। या
प्रकरणासंदर्भातली खरं तर योगेश कदम यांनी सुद्धा फोनवर बोलताना हीच प्रतिक्रिया दिली. योगेश कदम यांनी असं म्हटलं, ती व्यक्ती आधीपासूनच घरात दबा धरून बसलेली होती अशी माहिती मिळते, अशी प्राथमिक माहिती मिळते असं योगेश कदम यांनी फोनवरून बोलताना सांगितलेलं होतं. ही माहिती आता समोर येते. हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर घरात दबा धरून बसलेली होती. सैफच्या घरामध्ये ती व्यक्ती दबा धरून बसलेली होती. सैफच्या घरामध्ये पॉलिशिंगचं काम सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते. बहुधा या पॉलिशिंगच्या कामाच्या निमित्तानं म्हणूनच ही व्यक्ती घरात गेली असावी आणि त्यानंतर दबा धरून बसली असावी असा एक कयास आता बांधला जातोय. सैफच्या घरामध्ये ही व्यक्ती रात्रभर दबा धरून बसलेली होती. त्यानंतर चोरीचा प्रयत्न झाला. मग सैफ अली खानचं आणि त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर सैफवर हल्ला करण्यात आला आणि आता सैफवर शस्त्रक्रिया सुद्धा पार पडल्याची माहिती मिळते. मात्र ज्या व्यक्तीनं हल्ला केला ती व्यक्ती रात्रभर सैफ अली खानच्या घरात दबा धरून बसलेली होती अशी नवी अपडेट, नवी माहिती आत्ताच्या घडीला समोर येते.